शिवचरित्र म्हटलं का पावलं पावली वाद काय जन्मतारीख कोणती जन्मतिथी कोणती राज्याभिषेक कोणता वाद वाघ्या कुत्रा वाद ग्राम गणेश गडकरी वाद का उभे राहतात का होतं हे सगळं 350 वर्षांनी शिवचरित्रामध्ये वाद सुरू आहे 350 वर्षांनी शिवाजी महाराजांचा पोटा संभाजी राजा याच्या चरित्रामध्ये काल्पनिक स्त्रिया नाचवायचं काम सुरू आहे काय पोयट्यांची मंजुळा थोरातांची कमळा आनाजीची हौसा गोदावरी काल्पनिक स्त्री पात्र घुसून दिली शिवचरित्र समुद्रित्र बदनाम केलं आम्हाला समजलंच नाही का होतं आता 5-6 महिन्यापूर्वी एक चित्रपट आला होता चित्रपटाचं नाव होतं बाजीराव मस्तानी आणि चित्रपटामध्ये गाणं होतं कुठलं पिंगा ग पोरी पिंगा गाणं वाजलं आणि आमच्या पुण्यामध्ये खळबळ वाजली म्हणजे काय झालं पिंगा गाण्यामध्ये बाजीरावाच्या दोनही पत्नी काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचल्या आणि काशीबाई आणि मस्तानी एकत्र आल्या असं नाही मग एकत्र नाचतील कशा बाजीरावाच्या इतिहासाचा विपर्यास आहे बाजीरावाच्या इतिहासाचा विपर्यास आहे मी एकच म्हटलो की काशीबाई आणि मस्तानी एका गाण्यामध्ये एकत्र नाचल्या पण तुमच्या बुडाखाली आग लागली 350 वर्ष शंभू चरित्रामध्ये तुम्ही काल्पनिक स्त्रिया नाचवल्या तेव्हा लाज नाही का वाटली तेव्हा नाही का विचार केला हे का होतं गडकऱ्यांचा पुतळा फोडला आम्हाला समजलंच नाही का फोडला वाघ्या पुतळा तोडला आम्हाला कळलंच नाही का कळला प्रामाणिक भूमिका एवढीच होती का केलं असेल माझा साधा प्रश्न आहे लाल महालामध्ये पुतळा कोणाचा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मासाहेब जिजाऊंचा बालशिव शहाजी महाराजांचा तिथं पुतळा नेऊन ठेवला दादोजी कोंडदेवांचा आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे उद्यानामध्ये पुतळा कोणाचा पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कोणाचा आहे राम गणेश गडकऱ्यांचा कोण राम गणेश गडकरी राजसन्यास नाटक लिहिलं नाटकामध्ये काय लिहावं नाटकामधला एकच डायलॉग तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या लक्षात येईल लिखाणाची पातळी काय आहे राम गणेश गडकरी म्हणतात काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकवटून शिवछत्रपतींनी उभारलेल्या नाट्यतीर्थाची त्यानं व्याभिचाराच्या दिवाणखान्यामधली मोरी बनवली तो जय 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 शास्ता म्हणजे संभाजी शब्द सांगितले जात नाही तिथे वाईट आणि भयानक आहे हे का विचार करावं